हाय हॅलो नमस्ते, कशात सगळे? मितवा मराठी रेसिपीमध्ये आज सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर पहा, आज आपण एक कोकणी पदार्थाची रेसिपी पाहणार आहोत. शक्यतो ही रेसिपी पावसाळ्यातच करतात. थंडीच्या दिवसामध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये याचं पीक येतं. तर पहा, याला कोकणामध्ये वाल असं बोलतात. त्यानंतर वालाच्या शेंगा सुकल्यानंतर त्यातले हे दाणे काढून घेतात आणि व्यवस्थित असे कोरडे झाल्यानंतर म्हणजे सुकल्यानंतर ते दाणे बंद डब्यामध्ये कीड लागणार नाही अशा पद्धतीने ते व्यवस्थित असे साठवून ठेवतात. त्यानंतर पावसाळ्यामध्ये ते वाल म्हणजे दाणे व्यवस्थित असे पाण्यामध्ये भिजवून त्यानंतर बंद कपड्यामध्ये व्यवस्थित असे बांधून त्याला मोड आल्यानंतर त्याची भाजी करतात. जसे आपण मूग मटकी भिजायला ठेवतो आणि त्यानंतर मोड आणण्यासाठी कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवतो, त्याच पद्धतीने हे वालसुद्धा त्याच पद्धतीने आपण बांधून ठेवतो. तर पाहू शकता तुम्ही, ते मस्त असे वालाला मोड आलेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी ओतून ठेवू, म्हणजे कसं त्याची जी साल असते ती पटकन आणि झटकन निघून जाते. तर पहा, व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला अशा प्रकारे साल काढून घ्यायची आहे. अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे. फक्त तुम्हाला पहिल्यांदा ही रेसिपी पाहता म्हणून तुम्हाला ही खूप अवघड वाटेल, पण खूप झटकन आणि पटकन आपल्याला या वालाची साल काढता येते. कोकणात तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा पदार्थ केला जातो. या पदार्थाला आमच्या इकडे कोकणात बिरडा असे बोलतात, म्हणजे मोड आल्यानंतर आपण त्या पदार्थाला बिरडा बोलतो. चला तर मग आता बिरड्यामध्ये पाणी ओतून झाले. आता आपण झाकण ठेवून बिरडा भिजायला ठेवू, म्हणजे कसं त्याची साल काढायला सोपी जाते. तर पहा, इथे आपण बिरडा आता भिजायला ठेवला, तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू. गॅसवर तवा ठेवला, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं. तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा भाजून घेऊ. जसा आपण मसाला करतो त्याच पद्धतीने आपण इथे व्यवस्थित असा कांदा भाजून मसाला तयार करणार आहोत. तर पहा, गॅसची फ्लेम फास्ट ठेवूनच आपल्याला मस्त असा कांदा लाल करून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही, मस्त असा कांदा लाल झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये 10 ते 12 लसूणच्या पाकळ्यासुद्धा भाजून घेऊ. अशा प्रकारे लसूण व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे आपल्याला भाजीमध्ये कच्च्या लसणाची टेस्ट लागत नाही. तर पहा, इथे लसूणसुद्धा आपण 1 मिनिटभरासाठी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. तर पाहू शकता तुम्ही, ते लसूणसुद्धा मस्त असा भाजून घेतलं आहे. आपण लसणाला असे काळे काळे डाग पडल्यानंतर समजायचं की लसूण मस्त भाजलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये अर्धी वाटी किसून घेतलेलं खोबरं घालून घेऊ. तर पहा, इथे आपण ओल्या खोबऱ्याचा वापर केला आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचा सुद्धा इथे वापर करू शकता. आता आपण हे सर्व साहित्य स्पूनच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ. खोबरंसुद्धा आपल्याला व्यवस्थित असं लाल होईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर पहा, कोणती पण भाजी करत असताना आपण हा मसाला व्यवस्थित भाजला तर आपली भाजीसुद्धा खूप छान टेस्टी होते. तर पहा, कधी पण मसाला भाजत असताना प्रथम कांदा भाजून घ्यायचा, त्यानंतर लसूण भाजून घ्यायचा आणि त्यानंतरच कांदा व्यवस्थित लाल झाल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये खोबरं घालायचं. अगोदरच खोबरं घातलं तर खोबरं पूर्ण करपून जातं, म्हणून कधी पण कांदा व्यवस्थित लाल झाल्यानंतरच त्याच्यामध्ये आपण खोबरं घालणार आहोत. आणि खोबरं कधी पण स्लो गॅसवर भाजून घ्यायचं. खोबरं जर फास्ट गॅसवर भाजलं तर खोबरं करपून जातं, म्हणून कधी पण खोबरं आहे ते स्लो गॅसवर खरपूस भाजून घ्यायचं. म्हणजे कधी पण मसाला तुम्ही व्यवस्थित भाजला तर भाजीला पण खूप छान टेस्ट येते. चिकनसाठी म्हणा, नाहीतर मग कडधान्यांसाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे मसाला भाजू शकता. तर पाहू शकता तुम्ही, इथे मस्त असा आपला मसाला भाजून झाला आहे. अशा प्रकारे काळपट रंग येईपर्यंत मसाला छान असा भाजायचं. तर आता आपण हा मसाला थंड करायला ठेवू. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेऊ. आता मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण जो बिरडा भिजायला घातला तो बिरडा सोलून घेऊ. तर पहा, इथे आपण जो बिरडा भिजायला घातला होता त्याच्यावरचं झाकण काढून घेऊ. बिरडा अशा प्रकारे 10 ते 15 मिनिटं भिजायला घातल्यामुळे बिरडा सोलत असताना आपल्याला खूप सोपं जातं. तर पहा, एका पसरट भांड्यामध्ये आपण तो बिरडा पाण्यातून काढून घेऊ. तर पहा, आता आपल्याला अशा पद्धतीने बिरडा सोलून घ्यायचा आहे. तर पहा, इथे काही लोक 2 हातांनी अशा प्रकारे बिरडा सोलून घेतात, तर काही लोक व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने एका हाताने पटापट असा बिरडा सोलून घेतात. तुम्ही ही पहिल्यांदा रेसिपी पाहता म्हणून तुम्हाला ही अशा पद्धतीने रेसिपी करायला खूप अवघड वाटेल, पण एकदा सवय झाली तर किती छान पटापट असा बिरडा सोलून होतो. अशा प्रकारे आपण या पद्धतीने हा सर्व बिरडा सोलून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही, इथे एका हातामध्ये बिरड्याचे दाणे आणि एका हातामध्ये त्याची टरफळं आहेत. टरफळं आता आपण साईडला ठेवून देऊ. अशा प्रकारे आपण सर्व बिरडा त्याच पद्धतीने सोलून घेणार आहोत.
रेसिपी इथपर्यंत पाहिलीच आहे तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. अशा प्रकारे कोकणी पदार्थाच्या रेसिपी मितवा मराठी रेसिपी या चॅनलवर खूप साऱ्या अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही चॅनलवर जाऊन त्या रेसिपी पाहू शकता. तर पाहू शकता तुम्ही इथे मस्त असा हा बिरडा आपला सोलून झाले. आपल्याला हा बिरडा सोलायला फक्त इथे 10 मिनटं लागली. तर पाहू शकता तुम्ही इथे किती छान मस्त बिरड्याला मोड आलेत. अशा प्रकारे मोड आलेले कडधान्य शरीरासाठी खूप पौष्टिक असतात. बिरडा आपला सोलून झाला तोपर्यंत मसालासुद्धा खूप छान मस्त आता थंड झाले. आता आपण तो मसाला सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. तर सर्व मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. आता आपण हा मसाला बारीक करताना बिलकुल पाणी घालायचं नाही. प्रथम आपल्याला पाणी न घालताच आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून मिक्सरच्या सहाय्याने ऑन ऑफ मोडवर हा मसाला बारीक करून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही ते मसाला मस्त असा आपला हा बारीक झाले. अशा पद्धतीने पाणी न घालता प्रथम आपण मसाला बारीक वाटून घ्यायचा, म्हणजे कसं लसूणसुद्धा आणि जे खोबऱ्याचे तुकडे वगैरे असतात ते सुद्धा छान असे बारीक होऊन निघतात. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वच्छ धुतलेली 1 मूठभर कोथिंबीर घालून घेऊ. त्यानंतर आता आपण इथे 4 ते 5 चमच पाणी घालून आता मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून आपण हे वाटण परत बारीक करून घ्यायचं. तर पाहू शकता तुम्ही इथे मस्त असं आपलं हे वाटण बारीक वाटून झालं आहे. तुम्ही या पद्धतीने कधी पण मसाला वाटून पहा. मसाला खूप छान वाटून तयार होतं, म्हणजे कुठेही मसाला असा अख्खा राहत नाही. प्रथम कधी पण मसाला वाटत असताना पाणी न घालता वाटायचा, त्यानंतरच आपण पाणी घालून वाटून घ्यायचं. चला आता मस्त असं वाटून सुद्धा झालं. आता आपण फोडणी देऊ. तर पहा आता आपल्याला ही झटकन आणि पटकन रेसिपी करायची आहे, म्हणून आता आपण इथे कुकरमध्ये तेल घातलं. तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये 3 चम्मच हा मसाला वाटलेला आहे तो घालून घेऊ. जो उरलेला मसाला आहे तो आपण दुसऱ्या भाजीसाठी सुद्धा वापरू शकतो. आता आपण हा मसाला स्लो टू मीडियम गॅसवर तेल सुटेपर्यंत मस्त असं भाजून घ्यायचं. तर पहा 1-2 मिनटातच मस्त असा आपला हा मसाला भाजून झाले. छान असं मसाल्याला तेल सुटले. आता आपण त्याच्यामध्ये काही कोरडे मसाले घालून घेऊ. तर पहा प्रथम आपण इथे पाव चमच हळद घालून घेऊ. त्यानंतर चवीनुसार मीठ म्हणजे अर्धा चमच मीठ घालून घेऊ. त्यानंतर अर्धा चमच जो घरगुती मसाला असतो तो घालून घेऊ. आता आपण स्लो गॅसवर हे मसाले अर्ध्या मिनटासाठी भाजून घेऊ. अर्धा मिनटं झालेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही मस्त असं मसाल्याला तेल सुटले. आता आपण जो बिरडा सोलून घेतला होता तो या कुकरमध्ये घालून घेऊ. त्यानंतर बिरडा घातल्यानंतर सुद्धा आपल्याला अर्ध्या मिनटासाठी हा बिरडा आपल्याला मसाल्यामध्ये तेल सुटेपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे. अर्धा मिनटं झालेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही मस्त असं आपल्या बिरड्याला मसाल्याला खूप छान असं तेल सुटले. कोणताही पदार्थ करत असताना आपण तो अर्ध्या मिनटासाठी तरी तेलामध्ये मस्त असं फ्राय करून घ्यायचं. आता आपण त्याच्यामध्ये 2 ग्लास गरम केलेलं पाणी घालून घेऊ. आता आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे रश्श्याला किती छान मस्त असं कलर आले. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊ आणि फास्ट गॅसवर कुकरची फक्त 1च शिट्टी होऊन देऊ. फक्त कुकरच्या 1 शिट्टीमध्ये हा पदार्थ खूप छान मस्त असा शिजून निघतो. आता आपण कुकरची शिट्टी झाल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर आपण कुकर खोललेला आहे. तर पहा इथे रश्श्याला किती छान मस्त असं कलर आलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ. आता कोथिंबीरसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. ज्यावेळेस रस्सा गरम असतो त्यावेळेसच कोथिंबीर घाला, म्हणजे कशी कोथिंबीरची खूप छान टेस्ट येते. तर पाहू शकता तुम्ही इथं मस्त असं रस्स्याला कलरसुद्धा आला आहे आणि खूप छान असा आपला हा बिरडा तयार झाला आहे. आणि त्यामधले दाणेसुद्धा मस्त असे 1 शिट्टीमध्ये झटकन आणि पटकन शिजून निघालेत. आहे की नाही झटकन आणि पटकन होणारी रेसिपी. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे मसाला न वापरता कांदा टोमॅटो घालून सुद्धा तुम्ही रेसिपी तयार करू शकता. चला आता आपण हा बिरडा एका बाउलमध्ये काढून घेऊ. आहे की नाही हेल्दी आणि टेस्टी रेसिपी. कुकरमध्ये तुम्ही फक्त 1 शिट्टीमध्ये तुम्ही हा पदार्थ तयार करू शकता. मोड आलेले कडधान्याचं सुद्धा तुम्ही अशा प्रकारे तुम्ही उसळ तयार करू शकता. तुम्हाला जर या मसाल्यामध्ये कडधान्य तयार करायचे नसतील तर तुम्ही कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असं तेलामध्ये फ्राय करून त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सुकी भाजी तयार करू शकता.
तर कशी वाटली ही कोकणी पदार्थाची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आता आपण ही रेसिपी मीतला टेस्ट करायला देऊ. मीतला तर रेसिपीचा कलर पाहूनच समजलं ही रेसिपी तिखट आहे, स्पायसी आहे. मग त्याने बिरडा न घेता सुका भात खायला सुरुवात केली. तुम्ही सुद्धा या पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करा. मोड आलेले कडधान्याचं सुद्धा तुम्ही अशा प्रकारे रेसिपी तयार करू शकता. जर लहान मुलं तिखट खात नसतील तर फक्त हळद आणि मिठाचा वापर करून तुम्ही अशा प्रकारे मोड आलेल्या कडधान्याची रेसिपी तयार करू शकता. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात. अशा प्रकारे रेसिपी बनवून तुम्ही लहान मुलांचा हेल्दी टिफिन तयार करू शकता. अशाच मस्त चमचमीत, झणझणीत आणि गोड रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.